नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर यूपी RBNB कॉलेज श्रीरामपूर आपणा सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो। आज आपण इथे इयत्ता 11वीची एक कविता अभ्यासणार आहोत। या कवितेचं शीर्षक आहे शब्द। यशवंत मनोहर असं या कवितेच्या रचनाकाराचं नाव आहे। आपण कोणत्याही प्रकारची कविता ज्यावेळेस अभ्यासायला घेतो त्यावेळेस त्या कवितेतील कवींचा भाव शब्दातून उलगडतो आणि इथे तर कवीनं शब्दच कसे माझ्या सगळ्याच घटनांना कारणीभूत ठरले याचंच निवेदन या कवितेतून आहे। आता साहित्यिक ओळख यशवंत मनोहरांची करून घ्यायची ठरली तर कवी, समीक्षक, विचारवंत आणि त्याचबरोबर ह्या कवीला आलेला जो जीवन अनुभव आहे हा सकस पद्धतीचा जीवन अनुभव होता आणि म्हणून अनेक प्रकारच्या प्रतिमांनी ओजस्वी अशी त्यांची शब्द कविता आपल्याला पाहायला मिळते। ज्या ज्या ठिकाणी पिळवणूक होते, शोषण होतं, त्यांचा ते निषेध करतात आणि उपरोधांचा आश्रय घेत जे प्रस्थापित आहेत, जी प्रस्थापित समाज व्यवस्था आहे त्या समाजाचं जे मूल्य व्यवस्था आहे, ज्या समाजाची मूल्य व्यवस्था आहे त्याच्यावर ते अगदी शब्दांच्या माध्यमातून कडाडून प्रहार करतात। समीक्षक म्हणून खरी अर्थानं सम्यक दर्शन घडवणारे कवी किंवा समीक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। उत्थान, गुंफा, काव्याभिमान, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा अधिबंध, स्वप्न संहिता, युगमुद्रा ही प्रस्तुत कविता जी आहे ती स्वप्न संहिता या कविता संग्रहातून घेतलेली आहे। समीक्षक लेखनाच्या संदर्भात जर पाहायचं ठरलं, साहित्य सिद्धांत आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवन मूल्य आणि त्यांची वाङ्मयीन मूल्य या सगळ्यांच्या संदर्भातली जी सम्यक दर्शन घडवणारी पुस्तकं आहेत ती प्रसिद्ध आहे। रमाई, यशोधरा सारख्या कादंबऱ्या त्यांच्या तर प्रकाशित आहेतच, पण स्वप्न संहिता नावाचा हा जो कविता संग्रह आहे त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे। मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार अशा असंख्य अशा पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। या प्रस्तुत कवितेमध्ये कोणत्या विचारांना प्रेरित होऊन कोणती भावना, मनातील वेदना शब्दाच्या माध्यमातून प्रकट केली आहे ती आपण या ठिकाणी जरा थोडंसं पाहूया। प्रत्येक जण आपले सभोवताली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं अवलोकन करत असतो, पाहत असतो, निरीक्षण करत असतो। कवीनं जे पाहिलं त्या समाजातील असणारी विषमता पाहिली, विषाब्दाचे पाळेमुळं अगदी खोलवर रुजलेली आहेत
आणि आडव्या उभ्या धाग्यांनी त्यांची वीण बनलेली आहे. समाजाची रचना अशी वेगवेगळ्या प्रकारच्या गटांमध्ये झालेली आहे असं दिसतंय. एकीकडे श्रीमंत आहे, श्रीमंत होत चाललाय. एकीकडे दुसरीकडे अतिशय गरीब, संध्याकाळच्या जेवणाची भ्रांत आहे. आणि या श्रीमंतीच्या बरोबर मनाचा जो श्रीमंतपणा आहे तो मात्र कुठे दिसत नाही. अगदी कंगाल झालेले आहेत. खिशाणं श्रीमंत आहेत पण मनाने मात्र अगदी कंगाल झालेली अवस्था आपल्याला पाहायला मिळते. तोंडात एक ठेवायचं, मनात एक ठेवायचं, अशा प्रकारची अवस्था संधी साधू लोकांची दुनियेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा प्रकारच्या असणाऱ्या वातावरणामध्ये जर जीवन जगायचं असेल तर त्या माणसाचं जीवन अंधारनिष्ठ आहे. आणि अशा प्रकारचं जीवन कुठे घेऊन जाणार आहोत आपण, हा प्रश्न मात्र या कवीला पडलेला आहे. दाखवायचा चेहरा एक आणि प्रत्यक्षातली कृती मात्र वेगळी, अशी अंतरविरोधी विचार कवींना अगदी हिलावून सोडतो. अगदी अनेक प्रकारचे प्रश्न त्यांच्या मनामध्ये उठतात, प्रश्नांची गर्दी होते. जगण्यासाठी कोणता तरी आधार पाहिजे. माणसातलं माणूस पण हरवत चाललंय. औद्योगिकरण, उदारीकरणाच्या माध्यमातून लोक फक्त व्यापारी झाली आणि मनांचा सुद्धा व्यापार सुरू झाला. आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जर माणसाला कोण आधार देणार असेल तर तो शब्द आहे असं कवीला वाटतं. आणि म्हणून शब्द या कवितेची निर्मिती आहे. सर्व दिशांनी नकाराचीच घंटा वाजत आहे. 10 दिशांनी नकार झेपावत आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या या त्रागदीमध्ये ज्या माणसाच्या भोगवट्याची कहाणी आहे ती कहाणीच या शब्दाच्या माध्यमातून प्रकट होताना आपल्याला दिसते. मी प्रथमतः या कवितेचं वाचन करतो आणि या कवितेच्या वाचनानंतर आपण या कवितेचा भावार्थ किंवा याची मध्यवर्ती कल्पना अभ्यासणार आहोत. अकंताने हका घातल्या माझ्या तेव्हा शब्दच धावून आले. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. डोळ्यापुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. चिडून चिडून सांडत होते ऊन तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. जगून देणारे काही विसरायचे होते तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला. मरणाच्या धाडेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. काही नव्हते हाती वाटे स्वतःचीच भीती तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. कधी वाऱ्याने टाळले कधी निवाऱ्यांनी टाळले तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला. मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ, मी कर्जदार, शब्दांचा कसा उतराई हो. मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचविले. जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले. तर अशा पद्धतीने आपण विषमतावादी समाज व्यवस्थेमध्ये मानवी मूल्यांचं कुठे स्थान राहिलं किंवा नाही याचा विचार डोक्यामध्ये घोळल्यानंतर
अनेक नकारांचा भडीमार झाला, त्यावेळेस शब्दांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं याचाच वृत्तांत या कवितेतून यशवंत आपल्या समोर मांडतात. अशा वातावरणामध्ये जगताना जगण्याची ससे होलपट होते, आणि ज्यावेळेस अशी ससे होलपट होते त्यावेळेस या जगताना कोणाचा तरी आधार हासावा लागतो, हवा असतो. आणि तो आधार अनेक कवितांमधून तुझे भारलेले हात हवेत, तुझे मंतरलेले हात हवेत, अशा पद्धतीची सुद्धा एका कवितेमध्ये एका कवीनं रचना केलेली आहे. आपल्या संत साहित्यामध्ये सुद्धा आम्हा घरधण शब्दाचीच रत्ने यत्न करू. आमच्याकडे फक्त एकच हत्यार आहे आणि ते म्हणजे शब्दाचं, आणि हे हत्यार आमच्या जगण्याला बळ देतं, आम्हाला या असणाऱ्या संकटातून तारण्यासाठी आधार देतं. हेच कवीला या ठिकाणून सांगायचं आहे. विषमताचे असणारे जाळे सर्वत्र पसरलेले आडव्या उभ्या धाग्यांनी ते अगदी विणले गेलेले आहे. अकंताने हाका घातल्या माझ्या. अकंत म्हणजे आक्रोश, रुदन, रडणं. आणि रडतो माणूस केव्हा? ज्यावेळेस तो दुःखी असतो तेव्हा. साधं उदाहरण आहे, एखाद्याने चांगली कानशिलात लगावली आणि कानशिलात लगावल्याबरोबरच त्यांनी त्याचं आवडतं गाणं सुरू केलं, असा कधी अनुभव तुम्हाला आला नसेल. म्हणजे आनंदामध्ये हसणं असतं आणि दुःखामध्ये आक्रोश असतो. आणि आक्रोश म्हणजे अकांत. अकांताने हाका घातल्या माझ्या. आता अकांताने एकांतातला आक्रोश, आणि अशा पद्धतीचं एकाकी जीवन जगत असताना, एकांतातलं जीवन जगत असताना अनेक प्रकारची महाभयंकर संकट या कवीच्या समोर आली. आणि त्या संकटातून पार करण्यासाठी जी काही ताकद क्षमता लागते ती क्षमता त्यांच्याकडे कमी होती, म्हणून त्यांचं जीवनच असहाय्य झालं. सहाय्य करणारं कोणी राहिलं नाही. आणि ज्यावेळेस त्यांना या घोर संकटातून मदत करणारं, आधार देणारं, सहाय्य करणारं कोणीच नव्हतं, त्यावेळेस त्यांना आधार दिला कोणी? तर त्यांच्या शब्दांनी त्यांना आधार दिला, त्यांच्या साहित्याने त्यांना आधार दिला. आणि म्हणून कवी या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये सांगतात, अकांताने हाका घातल्या माझ्या. तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. आता शब्दांनी आधार दिला, शब्द धावून आले. इथे शब्द म्हणजे फक्त शब्द नाही, तर या कवींचं साहित्य, त्यांची रचना. आणि आपल्याला या शब्दांनी कसं सावरलं, कसं आवरलं, कसा आधार दिला, त्याची एक हृदय पिळवटून टाकणारी कहाणीच, वर्णनच या असणाऱ्या कवितेतून कवी करता आहेत. कवी म्हणतो, माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. अकांतानं, दुःखानं, एकांतानं अगदा कासावीस झालो होतो. आक्रोश केला, हंबरडा फोडला. आणि आक्रोश करता करता सुद्धा माझ्या मदतीला कोण येणार हे मला माहिती होतं, म्हणून शब्दांना हाका मारल्या. ज्यावेळेस त्यांची मन विचलित होतं त्यावेळेस साहित्य प्रतिभा शक्तीला त्यांनी आव्हान केलं, हाका मारल्या. आणि त्या संकट समयी ते शब्द धावून आले आणि त्यांना आधार दिला, त्यांना सहाय्य केलं, त्यांना मदत केली. शब्दच त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांना सहाय्य केलं. निखारे म्हणजे भयंकर संकट, बिकट संकट, ज्यातून वाट काढणं अगदी अवघड आहे, अशा प्रकारचा निखारा.
माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना, म्हणजे मी त्या असणाऱ्या माझ्या बिकट संकटांना कोणत्याही प्रकारचं पर्याय सापडू शकत नाही अशा प्रकारचं निरुत्तर असणारा निखारा या निखाऱ्यांनी सुद्धा काय केलं? या निखाऱ्यांनी स्वतः माय झाली, आई झाली, ममतेनं मला जवळ घेतलं. ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाला पोटाशी धरते आणि पोटाशी धरल्यानंतर ती त्याचं सांत्वन करते, रडलेल्या अवस्थेतून त्याला परत आनंदी आणते, तशाच पद्धतीनं या निरुत्तर निखाऱ्यांना मला पोटाशी धरलं. माऊली ज्याप्रमाणे आपल्या पोटाशी धरते तशा पद्धतीने या निखाऱ्याने मला पोटाशी धरलं आणि ममत्वाचं जे दान आहे ते दान माझ्या ओंझळीत, माझ्या पदरात, माझ्या माथ्यावर ठेवलं. माझं सांत्वन केलं. माझी संकटे जर कोणी दूर केली असतील तर ते संकट दूर करणारी माझी ढाल एकच होती आणि ती ढाल म्हणजे माझे शब्द. अकंताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा शब्दच धावून आले. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी धरले किंवा घेतले. डोळ्यापुढे अंधारून आले, तेव्हा अंधारून येणे, डोळ्यापुढे अंधारून येणे म्हणजे पुढचा मार्ग न दिसणे, झाकाळणे. जसं एखादं आभाळ अगदी गर्द झाकाळून आलं की रस्ता पुढचा दिसत नाही, अंधारून येतं, तशा पद्धतीनं प्रश्न बिकट होते. त्या प्रश्नांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी त्यांच्याकडे पर्याय नव्हते आणि याचाच अर्थ त्यांच्या मार्गासमोर सर्वत्र अंधार पसरलेला होता. आणि हे दारिद्र्य, दुःख हेच खऱ्या अर्थानं त्यांच्या समोरचा अंधार होता. त्यांची दयनीय अवस्था, त्यांचं असणारं कंगालपण, आर्थिक कंगालपण असेल किंवा दारिद्र्य, अनेक प्रकारचे असणारे दुःखामागून दुःखांची नुसती मालिका सुरू झाली. यांना त्यांनी अंधार म्हटलं. आणि ज्यावेळेस डोळ्यापुढे असं दारिद्र्य, दुःख, दयनीय अवस्था येते त्यावेळेस माझ्या असणाऱ्या झाकाळलेल्या या दुःखांच्या रूपातून मार्ग जर कोणी काढून दिला असेल तर तो फक्त शब्दांनीच दिला. शब्दांचाच उजेडानं हात दिला. माझ्या असणाऱ्या या दयनीय अवस्थेमधून मला चांगल्या मार्गावर, उजेडाच्या मार्गावर, प्रकाशाच्या मार्गावर जर कुणी आणलं असेल तर ते शब्दांनीच आणलं. दारिद्र्य, दैन्य, दुःख यामध्ये ज्यावेळेस मी होरपळत होतो, मी चाचपडत माझा मार्गक्रमण करत होतो, त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोरचा अंधार जर कोणी नायनाट केला असेल, तो दूर केला असेल तर तो शब्दांनीच केला. शब्दांनीच मला हात दिला आणि हात देऊन घरंगळ्या रस्त्यातून जाण्याऐवजी मला हम मार्गावर, हम रस्त्यावर त्यांनी आणलेलं आहे. आणि म्हणून शब्दांची महती त्यांच्या आयुष्यामध्ये काय आहे याचंच वर्णन या ठिकाणाहून आहे. एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. डोळ्यापुढे अंधार दाटणं फक्त एवढंच नाहीये. एखादी त्यांच्या गत आयुष्यातली एखादी आठवण अशी असते की ती अगदी आग ओकत असते. एखादा जीव घेणा प्रसंग तो आठवल्यानंतर त्याच्या वेदना त्यांच्या आयुष्यामध्ये काय झाला हे त्यांना लक्षात येतं. आणि अशी ज्यावेळेस परिस्थिती येते त्यावेळेस सुद्धा त्या धगधगत्या निखाऱ्यावर, त्या आगीवर सुद्धा प्रतिहल्ला करण्याचं सामर्थ्य शब्दांच्या माध्यमातून मला मिळालं असंच या ठिकाणी सांगतात. एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. माझ्यावर ज्यावेळेस अशा प्रकारची अवस्था आली, माझ्या गतस्मृतीतील असणारी जी आठवण आहे ती अगदी आग ओकणारी आठवण होती. मला त्या असणाऱ्या आगीमध्ये होरपळून टाकणार होती. आणि त्यावेळेस त्या आगीतून माझ्या अंगावर शीतलतेचा शिडकावा किंवा पाण्याचा शिडकावा असा जर कोणी केला असेल, त्या आगीतून मला जर कोणी वाचवलं असेल तर ते सुद्धा शब्दांनीच वाचवलं. आणि त्या आगीचा प्रतिहल्ला झेपवण्याची
परतून लावण्याची ताकदसुद्धा मला शब्दांनीच दिली आणि त्या संकटातून मला वाचवलंसुद्धा शब्दांनीच वाचवलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण आज ही कविता आणि या कवितेतले असणारे 2 स्टँजे 2 परिच्छेद कडवे आपण पाहिलेले आहेत. यानंतरचा भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहूयात. धन्यवाद.